नमस्कार, शुभ सकाळ. आज आहे 16 मे, वार आहे गुरुवार. आज हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल बघायला मिळत आहे. दुपारी राज्यभरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार, तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळीही पडेल, काही ठिकाणी जोरदार वारे राहील. चला तर मग बघूया आजचा हवामान अंदाज. स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, राज्याच्या काही भाग वगळता सर्वच भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर नंदुरबार, शिरपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. धुळे या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील. आव्हा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिक, मनमाडच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर येथे देखील पावसाची शक्यता आहे. वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आता नाशिकमध्ये कुठे कुठे पाऊस आहे, चला तर मग बघूया. नाशिकमध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये जव्हार येथे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर त्रिंबक येथे पावसाची शक्यता आहे. नाशिक येथे पावसाची शक्यता आहे. निफाड येथे पावसाची शक्यता आहे. सिन्नर येथे पावसाची शक्यता आहे. इगतपुरी येथे पावसाची शक्यता आहे. हा झाला नाशिक जिल्ह्याचा हवामान अंदाज. त्यानंतर आपल्याला इकडं कोपरगाव हा जो परिसर दिसतोय, कोपरगाव, मनमाड, कन्नडचा दक्षिणेकडचा भाग, मनमाडचा दक्षिणेकडचा भाग, येवल्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. येवला, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. या पावसामध्ये हा पाऊस असा असेल, काही ठिकाणी मेघगर्जनेसह, काही वादळी वाऱ्यासह आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहील, तरी काळजी घ्यावी. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथे प्रामुख्याने कन्नड, वैजापूर, गंगापूर या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि छत्रपती संभाजीनगर येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. स्क्रीनवर आपल्याला परिसर दाखवतो मी तो आता. हा जो परिसर आपल्याला दिसतोय, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वैजापूर, प्रामुख्याने वैजापूर, कन्नड, सिल्लोड, माहोरा, चिखली, बुलढाणा, अजंठेचा दक्षिणेकडचा परिसर, या परिसरामध्ये देखील मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. देऊळगाव राजाच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. जालना येथेही पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, गंगापूरच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता पाऊस येणार नाही. काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारे येईल. बिडकीन येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. दाभाडी, हसनाबाद येथे देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. समर्थनगर, भोकरदन, विरमगाव, फुलंब्रीच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. खुलताबाद येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अहमदनगर येथे संगमनेर, श्रीरामपूर, राजूर, शहापूर, जुन्नर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, अहमदनगर, अलकुती, मंचर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी मंचरचा हा परिसर, घारगाव, अलकुती, अहमदनगर, कडा, राळेगाव, पाथर्डी आणि शिरपूर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आज बघायला मिळत आहे. त्यानंतर जामखेड, बीड, कैज, परळी, अहमदपूर, लातूर, पेठ, बार्शी, करमाळा, दौंड या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. स्क्रीनवर जो हा परिसर दिसतोय आपणास, बीड, परळी, अहमदपूरचा परिसर, उदगीरच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. लातूर, पेठ, बार्शी, करमाळा, कैज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर तुळजापूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता, इंदापूर, बारामती, दौंडचा परिसर, पंढरपूरला देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. पंढरपूर, सोलापूर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि इतरत्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर वडूज,
विटा, कराड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगलीचा जो परिसर आहे, सांगलीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते. हा जो परिसर आहे सांगलीचा, या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते. कराड, कोदोली, निपाणी, रायबाग, सांगली, जाट, विटा, वडूज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर किनारपट्टीचा जो हा प्रदेश आहे, गोरेगाव म्हणजे पुणेपासून जो परिसर लागतो आहे, आता जुन्नर, खेड, पुणे, पुण्याच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्याचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा जो परिसर आहे, या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, सातारा या ठिकाणी देखील अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीचा पाऊस पडू शकतो. रत्नागिरीचा पूर्वेचा परिसर, कराडच्या पश्चिमेचा परिसर आणि कराडचा आजूबाजूचा जो परिसर आहे, या परिसरात पावसाची शक्यता आहे. राजापूर, कोदोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि सावंतवाडीमध्येही पावसाची शक्यता आहे. पणजी येथेही पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सोलापूरचा परिसर झाला. सोलापूर, तुळजापूरच्या परिसरात देखील पाऊस शक्यता आहे. बार्शी, करमाळाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नांदेड, वागळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उमरखेडे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हिंगोलीचा जो उत्तरेचा परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. चिखली, सिल्लोड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतोय, लोणार, हिंगोली, उमरखेड, पुसद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा लोणारचा परिसर. वाशिमच्या परिसरामध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हिंगोली, पुसद येथे देखील पावसाची शक्यता आहे. सेलू येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर यवतमाळच्या पश्चिमेकडच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येतील, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही येऊ शकतो. नागपूरच्या परिसरामध्ये वरुड, आर्वी, अमरावती, अचलपूर, अकोट, अकोला या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. वर्धा येथेही पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. वर्धा, यवतमाळ. तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.